2024 सालातील नवरात्रीचे 9 रंग कोणते? तर पहिल्या दिवशी आहे पिवळा रंग. पिवळा रंग म्हणजे शुभ्रता आणि आनंद दर्शवतो. हा रंग देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्यानं शुभ फळांची प्राप्ती होते असं सांगितलं जातं. शिवाय पिवळा रंग नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शविला जातो आणि शारदीय नवरात्रीच्या रंगांपैकी हा एक प्रमुख रंग मानला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. मात्र पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतरचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग. हिरवा रंग हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते आणि हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो. हिरवा रंग हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे, जो नवरात्रीत परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस. या दिवशी रंग आहे करडा म्हणजे राखाडी. करडा किंवा राखाडी रंग हे शांततेचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि करडा रंग हा संयम आणि धैर्य दर्शवतो. शिवाय हा रंग शांत आणि एक मोहक रंग मानला गेलाय. त्यानंतर चौथा दिवस. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते, जी आपल्या भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते. या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि ताकदीचं प्रतीक मानला गेलाय. म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर पाचवा दिवस. पाचवा दिवस म्हणजे पंचमी. हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग हा शुभ असतो. पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे, ज्यामुळे पांढऱ्या रंगानं मनाला शांती मिळते. त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहावा दिवस हा षष्टीचा दिवस असतो. हा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे, जी वीरतेचं प्रतीक मानली गेली. या दिवशी लाल रंग आहे, जो साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे. त्यानंतर आहे सातवा दिवस. सातव्या दिवशी म्हणजे सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते, जी भय आणि अज्ञानाचा नाश करते. देवी कालिकेचा रंग काळा असला तरी या दिवशी काळा रंग परिधान करू नये. या दिवशी निळा रंग हा सर्वात शुभ रंग मानला गेलाय. निळा रंग हा दृढता आणि स्थैर्याचं प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते, जी प्रेम आणि दया याचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी. गुलाबी हा रंग प्रेम, करुणा आणि स्नेहाचं प्रतीक आहे. म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर नवमी म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस. 9व्या दिवशी जांभळा रंग शुभ मानला गेलाय. जांभळा रंग हे आध्यात्मिकतेचं आणि सूक्ष्मतेचं प्रतीक आहे. नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते, जी साधना आणि सिद्धी प्राप्तीसाठी प्रेरणा देते असं सांगितलं.